आज आहे ना आपण जरासुद्धा गॅसचा वापर न करता तोंडामध्ये विरघळणारी संक्रांत स्पेशल तिळाची बर्फी बघणार आहोत. तर इथे बघू शकता किती सुंदर अशी बर्फी झाली आहे. जराही गॅसचा वापर केला नाही, कोणताही मावा किंवा खवा वापरला नाही. अगदी खवा आणि पेढ्याच्या चवीची गॅस न पेटवता तिळाची बर्फी बघणार आहोत. व्हिडिओ खूप छोटा आहे, तर मध्येच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. भरपूर सारे लेयर्स असलेली खुसखुशीत आणि खमंग तिळाच्या बर्फीची रेसिपी बघणार आहोत आणि खूप सोपी अशी रेसिपी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला तर अजिबातच विसरू नका आणि चॅनेलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर तिळाच्या बर्फीसाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. 1 वाटी इथे तीळ घेतले आहेत. तर हे भाजून नाही घेतलेले तीळ आहे, नुसतेच तीळ घेतले आहेत. वजनी माप म्हणायचं तर 100 ग्रॅम एवढे तीळ घेतले आहेत. 5 वेलच्या घेतल्या आहेत. 1 वाटी साखर, 1 वाटी शेंगदाणे आणि 30 ग्रॅम एवढे मिल्क पावडर घेतले आहेत. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ, शेंगदाणे, वेलची अशी भरड होईपर्यंत आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे. जसं की व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे बघू शकता. भरड झाल्यासारखी इथे आपलं तीळ आणि शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला इथे साखर ॲड करायची आहे. तर साखर इथे बघा तीळ आणि शेंगदाण्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. साखर मिक्स झाल्यानंतर आपल्याला दूध पावडर देखील यातच घालून घ्यायचं आहे आणि ती देखील आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तीळ आणि शेंगदाणे, दूध पावडर, साखर हे सगळं असं एकजीव असं जिन्नस झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून सारण भरून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटासाठी मिक्सरला अगदी बारीक असे पावडर होईपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि शेंगदाणे आणि तिळाला छान तेल सुटतं. तर इथे बघू शकता अगदी पेढ्याच्या आकाराचा, म्हणजे इथे हातात जरी दाबला तरी लगेचच एक गोळा किंवा पेढ्यासारखा इथे एक गोळा तयार होईल. अशा पद्धतीचं इथं मिक्सरला बारीक अशी पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता थोडं थोडं सारण घालून अगदी इथे लाडूसारखा एक डो तयार होईल. अशा पद्धतीचा इथे तीळ शेंगदाण्याचा एक डो तयार झाला आहे. तर आपण या डब्यामध्ये बर्फी आपली सेट करून घेणार आहोत. तर तुपाने ग्रीस केलेला इथे एक डबा घेतला आहे आणि हे आपलं सारण जे आहे ते या डब्यामध्ये घालून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला या डब्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. बर्फी सेट करण्यासाठी इथे आपल्याला एक ग्लासाचा वापर करायचा आहे. ग्लासाने आपल्याला हे बर्फीचं जे सारण आहे ते आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थितपणे या ग्लासाने आपल्याला ही बर्फी सेट करून घ्यायची आहे. जसं की व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, किंवा तुम्ही हाताने देखील दाबून ही बर्फी सेट करू शकता. तर ही बर्फी सेट होण्यासाठी साधारण फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवायची आहे. बर्फी सेट करत असताना त्याची साईज जी आहे ती खूप पातळ वाटत होती, म्हणून मी जाड्या साईजसाठी इथे बर्फीच्या अर्ध्या डब्यामध्ये ही बर्फी सेट केली आहे आणि अर्ध्या तासासाठीच फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं. तर इथे बघा बर्फी आपली छान सेट झाली आहे. डब्यातनं देखील पटकन निघाली आहे. इथे बघू शकता भरपूर सारे क्रॅक्स आले आहेत बर्फीला. तर इथे मी तुम्हाला बर्फी कट करून देखील दाखवते. तर हव्या तेवढ्या आकाराने किंवा लहान मोठ्या किंवा ट्रायंगल शेपने सुद्धा तुम्ही बर्फी कट करून घेऊ शकता. तर बघा इथे चाकू आतमध्येच गेल्यानंतर बर्फी जी आहे ती किती सॉफ्ट अशी दिसत आहे. जितकी ही बर्फी करायला सोपी आहे ना, तितकीच खायला देखील खूप टेस्टी आहे. बर्फी करत असताना इथे मी साखर वापरली होती. जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता. गूळ घातल्यामुळे आपल्या या बर्फीला पटकन अशी बाइंडिंग येते आणि गूळ घातल्यामुळे खूप हेल्दी देखील अशी बर्फी होते.
थोडंसं आहे ना गूळ घातल्यामुळे कलरचा डिफरन्स येतो, म्हणून इथे मी गूळ वापरला नाही. तर इथे बघू शकता अगदी मऊसूद आणि भरपूर सारे लेयर्स असलेली खुसखुशीत अशी तिळाची बर्फी इथे रेडी झाली आहे. कोणी जरी तोंडामध्ये ही बर्फी घातली ना तर कोणाला कळणारच नाही की ही तिळापासून केलेली आहे. याची चव आहे ना मावा किंवा मिल्क केक, असं मिल्क बर्फी वगैरे असतं ना त्याप्रमाणे लागतं. आणि चवीला देखील ही बर्फी ना खूप सॉफ्ट आणि पेढ्याच्या चवीसारखी लागते. तर या संक्रांतीला तुम्ही देखील अशा पद्धतीची बर्फी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे बघू शकता एक बर्फी मी तुम्हाला चमच्याने तोडून दाखवते. किती पटकन अशी ही बर्फीचे तुकडे पडत आहेत आणि ते बघा किती मऊसूद अशी आपली बर्फी तयार झाली आहे. जसे ते जत्रेमध्ये पेढे भेटतात ना अगदी तशाप्रमाणे इथे त्याचे टेक्स्चर, रंग फार सुरेख आला आहे. आणि इथे बघा गॅस न पेटवता इतकी सुंदर आपली बर्फी तयार झाली आहे. तर या बर्फीमध्ये आपण कोणत्याही तुपाचा देखील वापर केला नाही. अगदी हेल्दी अशी बर्फी, तिळाची बर्फी तयार करून घेतली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मस्त या बर्फीमध्ये तीळ, शेंगदाणा आणि इलायचीचा फ्लेवर अतिशय सुंदर असा लागत आहे. तोंडामध्ये टाकताच ती विरघळणारी आणि मावा किंवा खव्याच्या चवीची लागत आहे. तर माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्की प्रेस करा. असेच माने रेसिपीचे नवनवीन नोटिफिकेशन सहज असे मिळवत राहा. तर येणाऱ्या संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला तुम्ही जॉईन देखील करू शकता. तर या पद्धतीची बर्फी घरी नक्की म्हणजे नक्कीच ट्राय करा आणि कमेंट देखील करा.